जय हिंद। मी बहुजन विकास अभियानाचा प्रमुख संजय कुमार, आमचे सहकारी मानसिंग पवार, अमोल सूर्यवंशी, सुभाष राठोड, सुभाष पवार, गोरख वाघमारे सर्वांच्या वतीने मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, बहुजन विकास अभियानाच्या वतीने येत्या 8 तारखेला उदगीरातील विश्वशांती बुद्धविहाराचं काम ते ठेकेदाराने अधिकाऱ्यांच्या संगमताने झालं आहे। ते अत्यंत निकष प्रकार झाला आहे आणि चौकशी करावी म्हणून येत्या 8 तारखेला मी आणि मानसिंग पवार दोघे मिळून अमर उपोषणाला बसणार आहोत। आमचं अमर उपोषण राजकीय नाही, आमचं अमर उपोषण सामाजिक आहे। कारण भगवान बुद्ध हे सर्वांचे होते, सर्व समाजाचे आदर्श होते। जगाला बुद्धाचा मार्ग आज पत्करावा लागला म्हणून आम्ही सर्व समविचारी संघटना सोबत घेऊन हे अमर उपोषण करणार आहोत। आमचं अमर उपोषण यासाठी आहे की 20 कोटी रुपये खर्च करून 8 महिन्यामध्ये बुद्धविहार जर गळत असेल तर एक शोकांतिक आहे। आपण साधं घर 20 लाखाचं बांधलं तर 50 वर्ष गळत नाही, मात्र 20 कोटी रुपये खर्च करून गळतीला विश्वशांती बुद्धविहाराला लागली। त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी त्याचा जाब अधिकाऱ्याला विचारण्यासाठी आणि 20 कोटी रुपये तुम्ही वापस घ्या, परत घ्या, याचा जाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषण करणार आहोत। आमचं उपोषण विरोधासाठी विरोध नाही, आमचं उपोषण कलर कोणता लावला काय लावला याच्यासाठी नाही, कलर पुन्हा लावायचा आहे। मात्र मुळात कामाचा निकष झालाय। उदगीरचे प्रतिनिधी असतील त्यांनी अनेक काम उदगीरमध्ये आणले, मागच्या 10 वर्षाच्या कामामध्ये कामं झाले ते कामं झाले आणि इमारती उभा टाकल्या। तर इमारती उभा टाकत असताना उदगीरच्या आमदार खासदारचं काम नाही येते, इमारती कशा आहात ही इमारती चांगल्या आहे, ठेकेदाराचं काम आहे, अधिकाऱ्याचं काम आहे। अधिकारी कसं करून घ्या काम हे त्यांचं कर्तव्य आहे। विनाकारण एखाद्या आमदाराला खासदारला आणि बदनाम करणार आहोत, आमचा रोष त्यांच्यावर नाही। कारण आमदार खासदार हे कागदपत्र कुठे येत नाहीत, चौकशी लागली तर कागदपत्र ठेकेदार आणि अधिकारी येतात आणि त्याचा विषय होतात ठेकेदार अधिकारी। आमदारांनी चांगली भूमिका ठेवून आता ते मोठे मोठे इमारती निर्माण केल्या, मात्र उदगीर मधील अनेक आमदार बदलली, मात्र ठेकेदार बदलला नाही। ठेकेदार बदलला नाही, मात्र काम देखील बदललं नाही। त्याचे रस्ते खराब, त्याचे नाल्या खराब, त्याच्या इमारती खराब, सर्व काही त्या ठेकेदाराचे खराब आहेत। म्हणून 10 वर्षाच्या काळामध्ये चौकशी मागणी येणार आहे। जोपर्यंत त्या ठेकेदारांची 20 कोटी निधी देत आहे ती निधी वापस घेत नाही आणि आता चांगल्या प्रकारचं काम त्यांनी केलं नाही म्हणून बहुजन विकास अभियान न्याय मिळेपर्यंत कुणालाही विरोध न करता आम्ही सातत्याने या ठिकाणी अमर उपोषण हाती घेणार आहोत। सर्वांना सांगितलं, जय भीम, जय हिंद, जय संविधान।